गावी आलो की प्रत्येक दिवस काही ना काही नवीन अनुभव घेऊन येत असतो. पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. कारण शर्विल गावी आला आणि मामाच्या गावी गेला नाही असं कधी झालं नव्हतं. प्रत्येक वेळी गावाला आलो की त्याची मामाच्या घरी जायची उत्सुकता वेगळीच असते. आम्ही सकाळी लवकर उठलो, पहाटेची पहिली एस टी पकडली आणि थेट कणकवली बसस्थानकात पोहोचलो. आमच्या एस टीला सुटायला बराच वेळ लागणार होता, म्हणून मग विचार केला एवढा वेळ बसून काय करायचं, चला ऑटोनेच घरी जाऊया. घरी पोचलो, सगळ्यांची भेट झाली, गप्पा झाल्या आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. तेव्हा साधारण दुपारचे 11 वाजले होते. आता प्रश्न होता, एवढ्या लवकर निघून करायचं तरी काय. तेवढ्यात एक कल्पना सुचली, आचऱ्याजवळचं जामदूल बेट पाहायला जाऊ असं. नाव ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष अनुभव घ्यायची ही पहिलीच वेळ होती. आचरा गावातून आम्ही ऑटो करून जामदूलला पोहोचलो. खरं तर कायकिंग करायच्या विचाराने आम्ही तिथे पोहोचलो होतो. मनात विचार आला, कायकिंग नको, आपण बोटिंगच करूया. बोटीत बसलो. आमच्यासोबत एक गाईड देखील होते त्या ठिकाणची माहिती द्यायला, आणि काही मिनिटातच समुद्राच्या मधोमध असलेल्या त्या बेटाकडे निघालो. बोटीचा हलकासा आवाज आणि चेहऱ्यावर येणारा खारट वारा. प्रवास सुरू होण्याआधीच मन प्रसन्न झालं. तुम्हाला माहिती आहे का, जामदूल हे बेट 600 एकरावर पसरलेलं कांदळवनाचं घनदाट जंगल आहे. चारही बाजूंनी पाणी, एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला नदी. निसर्गाने इथे अक्षरशः स्वर्गच निर्माण केला आहे. आजही हे ठिकाण फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे त्याला कोकणातील हिडन जेम म्हणतात. मुंबईसाठी आरे जंगल किती महत्त्वाचं आहे, तसंच कोकणाचा फुफ्फुस म्हणजे हे जामदूल बेट. इथे तब्बल 69 प्रकारची कांदळवनं आढळतात. अनेक दुर्मिळ पक्षी, मासे, जैवविविधता या जंगलात पाहायला मिळते. जर तुम्हाला बर्ड वॉचिंग आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. बोटीने जंगलाच्या आत जाताना दोन्ही बाजूंना उंच वाढलेली कांदळाची झाडं, त्यातून तयार झालेला नैसर्गिक हिरवा बोगदा, असा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेत होतो. मोबाईलने कितीही फोटो काढले तरी त्या निसर्गाची खरी अनुभूती कॅमेऱ्यात बंदिस्त होणे शक्य नाही. असा निसर्ग अनुभवायचा असेल तर स्वतः इथे यायलाच हवं. जामदूल बेटावर एक सुंदर व्हाईट हाऊसही आहे. इथून दिसणारा अथांगच अरबी समुद्र, लांबवर पसरलेले निळेशार पाणी आणि त्यात मिसळलेलं हिरवं जंगल. खरंच काही क्षण आपण फक्त शांत बसून दृश्य पाहत राहतो. या ठिकाणची एक गोष्ट मला खूप आवडली, इथे अजूनही गर्दी नव्हती, मोठमोठे रिसॉर्ट्स नव्हते, मोठा गोंधळ नव्हता. फक्त निसर्ग, शांतता आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज. म्हणूनच हा अनुभव अधिक खास वाटतो. जर तुम्ही कोकणात फिरायला येणार असाल तर फक्त समुद्रकिनारे किंवा प्रसिद्ध पर्यटन स्थळांना पाहून परत जाऊ नका. अशा हिडन प्लेसेसला पण जरूर एक्सप्लोअर करा. अशा ठिकाणी आपल्याला निसर्गाशी पुन्हा जोडून ठेवता येतं. जामदूल बेटावर जायचं असेल तर सर्वात आधी आचरा गावात पोहोचावं लागतं. मुंबई गोवा महामार्गावरून आचरा सहज गाठता येतं. रेल्वेने येत असाल तर कुडाळ किंवा सिंधुदुर्ग ही जवळची स्थानकं आहेत. आचरा